नहीं हो सकता है। उन्होंने तमाम आदि शक्ति, स्त्री शक्ति, नारी शक्ति, हमारे देव देवताओं का अपमान किया है और ये अपमान का बदला हमारे देश की जनता जरूर लेगी। जागा वाटप कधी होणार आहे, फैसला लिया गया है। जागा वाटप नेमकं कधी होणार आहे आणि कभी किधर बिगुल बंद हो गया हो? हाँ, वहीं से शिव तीर्थ पे शिवाजी पार्क से ही बाला साहब ने हिंदुत्व की गर्जना की थी और शिवाजी पार्क पर अभी सभा लेने का नैतिक अधिकार उनको नहीं है, क्योंकि बाला साहब के विचार उन्होंने गाड़ दिए। बाला साहब के विचार को उन्होंने सत्ता और लालच में छोड़ दिए और जो बाला साहब के विरोधी विचार वाले, जो कांग्रेस, बाला साहब कहते थे अगर मेरी कांग्रेस होने लगी तो मैं मेरी दुकान बंद करूंगा। अभी उनके साथ ही ज्वाइंट वेंचर में दुकान चालू किया है इन्होंने। शेयरिंग को लेकर सर तय हो गया है फॉर्मूला। शेयरिंग को लेकर सर तय हो गया फॉर्मूला। सर सीट शेयरिंग को लेकर फॉर्मूला क्या तय हो गया? क्या दिल्ली जाने वाले हैं? फाइनल डिसीजन लेने के लिए क्या रूपरेखा है सर? काही टेन्शन घेऊ नका। जागा वाटप समन्वयाने आणि सन्मानजनक होईल। महायुतीमध्ये कुठलाही विवाद नाही, काही चिंता करू नका। योग्य वेळी निर्णय होईल आणि आपल्याला मी पुन्हा एकदा सांगतो की या राज्यामध्ये 45 पारचा आकडा या राज्यात महायुतीचा येईल आणि मोदी साहेबांचे हात मजबूत होतील। आपको बताता हूँ, हिंदी में बताता हूँ, ये सीट शेयरिंग की बात की लेकर कोई चिंता नहीं है। सम्मानजनक निर्णय होगा, समन्वय से निर्णय होगा और मैं दावे के साथ कहता हूं कि ऐसे माहौल में जब विपक्ष तो पूरा सो गया है, विपक्ष तो पूरा कॉन्फिडेंस लूज किया है, उनके उसमें तालमेल नहीं है। आपण म्हणतो ना कोणाचाच पायपूस कोणामध्ये नाही, तालमेल नहीं है। वो एक दूसरे के ऊपर क्या बोलते हैं उसको, विश्वास नहीं है, एक दूसरे के ऊपर संदेह है उनके दिल में, ये क्या करेगा वो क्या करेगा। ऐसे परिस्थिति में जो 1.5-2 साल में हमने जो काम किया है, इस राज्य का विकास किया है और केंद्र में मोदी जी ने 10 साल में काम किया है, उसका पूरा जो आज इस चुनाव में नतीजा आपको दिखेगा और 45 से ज्यादा सीटें महाराष्ट्र से आएगी और मोदी जी ने कहा है कि अब की बार 400 पार निश्चित रूप से आंकड़ा होगा। आपली पहिली यादी कधी जाहीर होणार साहेब? नहीं, मैंने अभी कहा ना कि समन्वय और सम्मानजन, क्योंकि महायुति है हमारी और हमारे में अच्छी तरह से अंडरस्टैंडिंग है और एक दूसरे को हम लोग साथ लेकर चलने वाले लोग हैं और हमारा टारगेट यही है कि मोदी जी को फिर से बड़ी ताकत से प्रधानमंत्री बनाएंगे और निश्चित रूप से 400 का पार पूरा आंकड़ा जो है पार होगा। राज ठाकरे क्या महायुति में शामिल हो रहे हैं? एमएनएस की मीटिंग हो रही है लगातार, क्या राज ठाकरे एमएनएस महायुति में शामिल हो रही है? एनडीए में राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग, सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा। आपली पहिली यादी कधी जाहीर? आंदोलनावरती जे राजकीय गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याची मागणी केलेली आहे, त्या संदर्भात कारवाई काय कुठपर्यंत आलेली आहे? मी याच्यावर परवाच्या दिवशी पण बोललो की आपण त्यांच्या मागणीप्रमाणे जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केली, ते काम सुरू आहे। मराठा आरक्षण 10% आपण देण्याचा निर्णय घेतला होता जाहीरपणे आणि तो विशेष अधिवेशन घेऊन आपण 10% आरक्षण दिलं। ते आरक्षणाचा लाभ मराठा समाजातल्या तरुणांनी जास्तीत जास्त घेतला पाहिजे। आता पोलिसांची भरती सुरू आहे, त्याचा फायदा त्यांना होईल। कोर्टामध्ये काही लोक गेले होते परंतु कोर्टाने त्याला स्टे दिला नाही। सरकारने राज्य हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये कॅव्हेट फाईल करून ठेवलेला आहे। त्यामुळे मराठा आरक्षण आम्ही म्हणत होतो की मराठा आरक्षण टिकेल, टिकणार
कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आम्ही देणार आणि आम्ही शब्द पूर्ण केलेला आहे, शपथ पूर्ण केलेली आहे आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे. आणि त्याचबरोबर जे गुन्हे दाखल आहेत हे गुन्हे दाखल करण्याचे जसं जे आम्ही त्यांना नोटिफिकेशन जे आहे कुणबीचं सगळे सोयरेंचं त्याला ती 8 लाख ज्या हरकती आलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये स्क्रुटिनी सुरू आहे, छाननी सुरू आहे. तसंच या बाबतीत देखील जे गुन्हे म्हणजे नॉन सिरियस आहेत, लोकशाहीमध्ये आंदोलन घेतलंय, सभा घेतल्यात, रॅली काढलेल्या आहेत, त्यामध्ये काही गुन्हे दाखल झालेत, काही रस्ता रोकोमध्ये गुन्हे दाखल झालेत. हे पहिल्या टप्प्यामध्ये त्याची स्क्रुटिनी सुरू आहे आणि सरकार पूर्ण सकारात्मक आहे. ते जे नॉन सिरियस गुन्हे आहेत ते सरकारने काढण्याचा निर्णय आचारसंहिता लागू व्हायच्या अगोदरच घेतलेला आहे. त्यामुळे त्याची स्क्रुटिनी चालू आहे, छाननी चालू आहे. आणि जे सिरियस गुन्हे आहेत ज्याच्यामुळे जीवित आणि वित्तहानी ज्याच्यामध्ये नाही, जीवित आणि वित्तहानी ज्याच्यामध्ये नाही ते गुन्ह्याचं वर्गीकरण केलं जाईल. आणि जे सिरियस गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये वित्तहानी आहे, जीवितहानी आहे, मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, ह्या दुसऱ्या क्रायटेरियामध्ये त्यांना बसवून आपण त्याच्यावर सकारात्मक मार्ग या काढणार आहोत. आणि जे छोटे गुन्हे आहेत, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, ते आम्ही तात्काळ काढण्याचा निर्णय अगोदरच